जंतर मंतरवर तरुणाईनं दिलेला लढा आणि त्यांची जिद्द ही वाखाणण्याजोगी होती असं शरद पवार यांनी म्हटलंय। त्याचबरोबर मी मोदींना लोकशाहीत डायलॉग महत्त्वाचा असल्याचं सांगितलं होतं। यानंतर त्यांनी चर्चा सुरू केली, याबद्दल समाधान आहे असंही शरद पवार म्हणाले। तसंच राजीनामा घेणार नाही असं मोदी म्हणाले होते, मात्र शेवटी राजीनामा घ्यावा लागला असं म्हणत शरद पवार यांनी या सगळ्या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलंय। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत। लोकशाहीनं कास टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चित नमूद करावं असतं। मी स्वतः प्रधानमंत्र्यांना भेटलो, त्यांना विनंती केली की लोकशाहीमध्ये संवाद ठेवायची आवश्यकता असते। डायलॉग न ठेवणं त्याचे दुष्परिणाम होत असतात, हे मी काही सांगण्याची गरज नाही। तुम्ही हा डायलॉग सुरू केला पाहिजे, एकतर राजीनामा दिला पाहिजे किंवा डायलॉग करून काय म्हणणं त्यांचं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे। असं की काही राजीनामा घेणार नाही हे मलाही सांगितलं होतं आणि त्याची ती भूमिका होती, शेवटी घेतला। याचा अर्थ जनप्रक्षोभ काय असतो याची नोंद त्यांनी घेतली। तिकडे ठाकरेंची विजयी रॅली होणारच असं संजय राऊत यांनी सुद्धा म्हटलंय। जेनझींचा हा विजय असल्याचंही संजय राऊत म्हणाले। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा येताच मुंबईमध्ये संजय राऊत यांनी एक छोटीशी पत्रकार परिषदही घेतली। मूर्ख बाई आहे ती, मूर्ख। त्यामुळे संजय राऊत सुद्धा तातडीनं समोर आले, त्यांनी माध्यमांशी बातचीत केली आणि हा विजय हा जेनझींचा विजय आहे असं म्हटलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक नवी दिल्लीच्या करता रवाना झालेत। त्यांचा हा दौरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संदर्भात तसंच राज्यातल्या काही महत्त्वाच्या विषयांच्या संदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याची चर्चा जोरदार असताना याबद्दल काही महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांना तातडीनं दिल्लीच्या नेतृत्वानं नवी दिल्लीला बोलावलं आहे। अत्यंत तातडीनं आणि अचानक होत असलेल्या या दिल्ली दौऱ्यामुळे सध्या वेगवेगळ्या चर्चा रंगू लागलेत। राज्यातील राजकीय विषयाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना तात्काळ नवी दिल्लीला बोलावलं का अन्य कोणत्या कारणाकरता याची चर्चा सध्या सुरू आहे। तुमचा अंदाज काय? नाही काय हे बघा, आता हे इतक्या वेळा गेले आहेत आजपर्यंत, बरं का। त्यांच्यामध्ये तर इतकं ती चुरस आहे की शिंदे गेले की मग ते आले परत की फडणवीस जातात, मग फडणवीस आले की मग शिंदे जातात। त्याच्यामुळे हे खूपदा झालेलं आहे। आत्ताच्या सिच्युएशनमध्ये हे का गेलेत मला असं वाटतं